एसटी कर्मचारी डॉक्टर प्रदीप गायकी यांना काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय साऊथ एशियन ब्रिलियन्स अवॉर्ड प्रदान। शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे सुपुत्र आणि एसटी महामंडळाचे कर्मचारी डॉक्टर प्रदीप सुखदेव गायके यांना नेपाळची राजधानी काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय साऊथ एशियन ब्रिलियन्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले। नेपाळचे माजी प्रधानमंत्री माधव कुमार यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्ड आणि झेनिथ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजीव पाल यांच्या मार्गदर्शनाखाली भारत नेपाळ मैत्री संबंध फोरम व सांस्कृतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर गायकी यांनी गेली 35 वर्ष शैक्षणिक, कला, धार्मिक, कामगार, साहित्य आणि प्रशासकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाची तसेच त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उमटला महाराष्ट्राचा ठसा। 29 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात भारत, नेपाळसह 8 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते। या परिषदेत आशियाई देशांमध्ये शांतता, मैत्री आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर चर्चा करण्यात आली। डॉक्टर गायकी यांच्या या यशामुळे त्यांच्या मूळ गावी निमगाव आणि एसटी महामंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। या सोहळ्याला वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्डच्या ब्रँड अँबॅसिडर संतश्री भट्टाचार्य, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नेपाळचे अध्यक्ष शंकरजी खरेल, शारदाजी पोखरेल, योगी श्री चिन्मयानंद, लुंबिनी प्रमुख सिद्धार्थ महार्जन आणि नेपाळ सरकारचे माजी मंत्री व विविध क्षेत्रातील माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते। माझ्या या यशात मित्रपरिवार आणि समाजातील सर्व घटकांचे मोलाचे सहकार्य आहे, अशी भावना डॉक्टर प्रदीप गायकी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली। त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आरसी न्यूज 24 साठी अनिल भगत, बुलढाणा।